जर तुमचे निकष होते तर निकष बघून तुम्ही त्यांना पैसे द्यायला हवे होते, असंही जयंत पाटील म्हणाले. निवडणुकीच्या आधी आश्वासन दिलं, त्यांना अनुदान सुरू करण्यात आलं, त्यांनी मतदानही केलेलं आहे. त्यामुळं कुठल्याही बहिणीचं अनुदान बंद करता येणार नाही सरकारला. तसं केलं तर सरकारने त्या महिलांची फसवणूक केली असंही होऊ शकतं. तुमचे निकष होते तर मग तुम्ही निकष बघून द्यायला पाहिजे होते, घाई करण्याची कारण नव्हती. नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत जे लाभार्थी महिला आहेत त्यांना अजूनही फेब्रुवारी महिन्याचे हप्ते जमा झाले नाहीत. आता या हप्त्यांमध्ये काही तांत्रिक कारणांमुळे पैसे आले नाही अशी सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पण आता सध्या एक नवीनच माहिती आली आहे, ते म्हणजे 50 लाख पर्यंत महिलांना अपात्र ठरवण्यात येणार आहे. तर याबद्दल लाडक्या बहिणींचे पैसे थांबवले तर ही महिलांची फसवणूक होणार आहे. निकष बघूनच लाडक्या बहिणींना पैसे द्यायला हवे होते असे वक्तव्य जयंत पाटलांनी केलं आहे. शरद पवारांचे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांनी असे बोलले आहे की निकष बघूनच तुम्ही लाडक्या बहिणींना पैसे द्यायला हवे होते. तुम्ही जर लाडक्या बहिणींना पैसे दिले नाही तर ही लाडक्या बहिणींचे जर तुम्ही पैसे थांबवले तर ही महिलांची फसवणूक असणार आहे. महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी सरसकट सर्व महिलांचे अर्ज स्वीकारले होते, पण आता यामध्ये निकष बघूनच अपात्रता ठरवली जात आहे. म्हणजे ज्या महिला अपात्र असणार आहे त्यांना कोणतेही पैसे मिळत नाही. आता इथे सुद्धा 50 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करणार असे सुद्धा सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. सत्तेवर येताच 9 लाख लाडक्या बहिणींना पैसे बंद सुद्धा झाले आहेत. म्हणजे जानेवारी महिन्यात 5 लाख बहिणींना अपात्र ठरवण्यात आली आहे व फेब्रुवारी महिन्यात 9 लाख बहिणींना इथे अपात्र ठरवले आहेत अशा बातम्या समोर येत आहे. तर एकूण 50 लाख महिलांना इथे अपात्र ठरवणार का अशा सुद्धा बातमी समोर येत आहेत. तर सरकारवर जो भार आहे तो कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर महिन्याला 3600 कोटींचा भार आहे. तर 50 लाख बहिणी अपात्र जर ठरल्या तर इथे महिन्याला 135 कोटी तर वर्षाला 1620 कोटी रुपये सरकारचे वाचतील. पण लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभार्थी महिला आहेत ते आता 1500 रुपयांची वाट पाहत आहे. कारण फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अजूनही म्हणजे अद्यापही कोणत्याही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झाले नाही. त्यामुळे लाडक्या बहिणी नक्कीच नाराज असणार आहे. 50 लाख बहिणींना अपात्र करणार का हे सुद्धा महिलांसमोर प्रश्न आहे. कारण आतापर्यंत फेब्रुवारी महिन्यापर्यंत 9 लाख महिलांना अपात्र ठरवले गेले आहे. या निकषांमध्ये जर तुम्ही 2.5 लाखांपेक्षा तुमचं उत्पन्न जास्त आहे, 4 चाकी वाहन आहे तुमच्याकडे, एकापेक्षा जास्त योजनेचा तुम्ही जर लाभ घेत असाल किंवा तुम्ही महाराष्ट्रामध्ये न राहता दुसऱ्या राज्यामध्ये जर शिफ्ट झाला असाल, अशा जे निकषांमध्ये तुम्ही बसत नसाल तर नक्कीच तुम्ही इथे अपात्र ठरले असणार आहे. पण आता 1500 रुपये कधी मिळणार हे सुद्धा लाडक्या बहिणींना प्रश्न आहे. महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी सांगितले होते की असे आश्वासन सुद्धा दिले होते की आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार. पण सध्या लाडक्या बहिणींचं असंच म्हणणं आहे की 2100 रुपये नको, आम्हाला 1500 रुपये तरी आमचे पाठवून द्या. पण अजूनही कोणतेही पैसे ते आले नाही. फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यामध्ये उशीर का होत आहे हे सुद्धा लाडक्या बहिणीचा प्रश्न आहे. याबद्दल सूत्रांकडून माहिती अशी मिळाली आहे की काही तांत्रिक कारणांमुळे लाडक्या बहिणींच्या पैशांमध्ये येण्यामध्ये उशीर लागत आहे. सध्या लाडक्या बहिणींना जानेवारी नंतर कोणतेही हप्त्याचे वितरित करण्यात आले नाही. 3-4 दिवसापासून दररोज एक न्यूज येत आहे की आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार, पण याबद्दल कोणतीही हालचाल दिसत नाही. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना पैसे मिळतच राहणार आहे. ही योजना चालूच राहणार आहे अशी सुद्धा माहिती एकनाथजी शिंदे यांनी दिली होती. तर लाडक्या बहिणींनो, महत्त्वपूर्ण माहिती आहे. अशाच माहितीसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.